हाय फ्रेंड्स, चला बघूया आज टिफिनमध्ये काय बनवलं होतं. तवा गरम करायला ठेवला होता. तव्यामध्ये सुके बोंबील टाकले, 3-4 पाण्याने चांगले धुतले, कारण ते खूप खारट असतात म्हणून चांगले धुवावे लागतात. 3-4 पाण्यामध्ये धुवून असे भाजून घेतले. तव्यावरती चांगले लाल कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. बोंबलाची चटणी बनवायची आहे आपल्याला. चांगले भाजून घ्यायचे, लालसर होईपर्यंत कुरकुरीत होतात छान. मग तव्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि लसूण टाकला. लसूण आणि हिरवी मिरची पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायची चांगली. आणि मग एका साईडला कांदा कापून घेतला आणि हे भाजलेलं मिक्सरला वाटून घेतलं. बोंबील, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला वाटून घेतलं. इकडे तवा ठेवला. तव्यामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये बोंबील टाकून दिले आणि मग थोडीशी कोथिंबीर ॲड केली त्याच्यामध्ये. थोडी म्हणजे जरा जास्तच ॲड करायची, म्हणजे कसं बोंबलाची चटणी छान लागते. आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं. जास्त मीठ नाही टाकायचं, कारण बोंबील पहिलेच खूप खारट असतात. थोडंसंच मीठ टाकायचं, नावापुरतं फक्त, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर अशी आपली बोंबलाची चटणी रेडी आहे. इकडे कढई ठेवली होती तापायला. शेवभाजी बनवायची होती, तिखटवाली शेवभाजी. त्यात कढई तापत ठेवली. त्याच्यामध्ये राई, जिरा आणि कढीपत्ता ॲड केला. राई, जिरा, कढीपत्ता आणि कांदे कापलेले त्याच्यामध्ये ॲड केले. कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता ॲड केला. मग त्याच्यानंतर लाल होऊन द्यायचे कांदे. त्याच्यामध्ये टमाटर ॲड केले. टमाटर ॲड केल्यानंतर लाल मसाला, हळद पावडर सर्व ॲड केलं त्याच्यामध्ये. आणि शेवभाजी ॲड केली. शेव ॲड केली. 2 मिनटं मिक्स केली. त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि वरून कोथिंबीर ॲड केली आहे आणि मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि झाकण लावून त्याला शिजायला ठेवून जायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंसंच पाणी टाकायचं, नाहीतर भाजी शेव एकदम गळून जाते, म्हणून थोडंसंच पाणी ॲड करायचं. आणि बारीक गॅस करून शिजायला ठेवून दिलं. आणि इकडे चपात्या बनवायला घेतल्या होत्या. 4-5च चपात्या बनवायच्या होत्या टिफिनसाठी. आणि एकीकडे भात बनवायला घेतला होता. तुमच्या घरी आज टिफिनमध्ये काय बनवलं मला नक्की कमेंट करून